हाय फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वेफर्स खाण्याची इच्छा झाली, मग तुमच्याकडे केळी बटाटा नसेल तर तुम्ही आज मस्त चवीला गोड तिखट आणि अप्रतिम आणि करायला अगदी 5 मिनिटच लागतात. तर कसे करायचे ते बघणारच आहोत. तर इथं आपण आहे ना छान असे वेपर्स करण्यासाठी रताळे घेतलेत, स्वीट रताळे घेतलेत. अशा पद्धतीने मी आधी स्वच्छ असे धुवून घेतले होते आणि आपल्याला याच्यावरची साल अजिबात काढायची नाही आहे, फक्त दोन्ही साईडचे टोक आहेत ते काढून घेणार आहोत अशा पद्धतीने. तर त्याचे 2 पार्ट्स करून घ्यायचेत आपण अशा पद्धतीने 2-3, कारण तो खूप मोठा होता. तर इथं इथं छान आता आपण तेल गरम करायला ठेवून दिलं आहे आणि इथं आपण आहे ना वेपरच्या किसणीने असे वेपर्स करून घेणार आहोत, किसून घेणार आहोत अशा पद्धतीने. खूप छान होतात, अजिबात वेळ लागत नाही आणि हे वेपर धुण्याची आवश्यकता नसतात. तसेच एक साईडला केले की पटकन आपण तळायला घ्यायचे असतात, अजिबात काळे वगैरे होत नाहीत आणि ते स्वीट असल्यामुळे ना तर धुण्याची आवश्यकता नसते. तरी तर आपले ना मी छान असे काप करून घेतले, वेपर्स करून घेतलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे नक्कीच एकादशीला करून बघा स्वीटमध्ये, तर खूप छान होतात. तर इथं आपण तळायला घेऊया. तर मी छोटा तुकडा टाकून बघितला, छान असं तरतरीत खुलायला लागलेत. तर मी आता वेपर्स टाकून घेते आणि अगदी 5 मिनिटात होतात, अजिबात वेळ लागत नाही आहे. तर इथं बघू शकता मस्त असे आपले वेपर्स. 2 मिनटं मी झारा घातलेला नव्हता अजिबात. आता मी झाऱ्याने आलट पलट करून घेते. तर बघू शकता मस्त असे तयार होतात. अगदी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात आपण महिन्याभर जरी ठेवलेला तरी ते कुरकुरीत राहायला पाहिजे. तर अशा पद्धतीने मी मस्त ब्राऊन होईपर्यंत तळून घेतले. तर आता दुसरी बॅच सुद्धा मी मस्त अशा छान पद्धतीने तळून घेणार आहे ब्राऊन होईपर्यंत. तर इथं बघू शकता छान कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम होणारे झालेत. तर तुम्हाला सुद्धा माझा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईफ इज मी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं आता आपल्याला थोडे चटपटीत बनवायचे आहेत. तर मी एक बाउल घेतलं, त्याच्यात जेवढे वेपर्स केले होते ना तेवढे वेपर्स मी अशा पद्धतीने टाकून घेणार आहे. तर टाकून घेतल्यानंतर आहे ना तर बघू शकतात खूप कुरकुरीत झालेले आहेत. आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि थोडं लाल तिखट, त्याच्यात जिरं हिंग वगैरे वापरलेला नसेल, फक्त लाल मिरची असेल ना तर तेच लाल तिखट तुम्ही इथे वापरा उपवासासाठी. तर अशा पद्धतीने मी ते लाल तिखट टाकून व्यवस्थित टॉस करून घेतलं अशा अशा पद्धतीने बघू शकता. आणि खायला खूप छान लागतात, गोड तिखट आणि खारट खूप छान टेस्ट येते. नक्कीच करून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्कीच लाईक शेअर करा आणि कुठून बघता ते नक्की सांगा. आणि धन्यवाद.